पण त्यापूर्वी एकदा आकडेवारी आपण बघूया आणि परत एकदा चर्चेला सुरुवात करायची। एनडीए 184 जागांवर सध्या आघाडीवर आहे, तर महागठबंधनचे आकडे परत एकदा कमी झालेले आहेत। केवळ 51 जागांपर्यंत मर्यादित आहे महागठबंधन। सुरुवातीला जवळपास 80 जागांवर आघाडी घेतलेली होती महागठबंधनमधल्या वेगवेगळ्या पक्षांनी उमेदवारांनी, आणि हा आता आकडा कमी होत 51 पर्यंत आलाय आणि एनडीएने जोरदार मुसंडी मारली आहे। जनता दल युनायटेड नितीश कुमारांचा पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय बिहारमधला 82 जागांसह, आणि भाजप हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय 77 जागांसह। 77 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर तिसऱ्या क्रमांकाला फेकला गेलाय आरजेडी केवळ 35 जागांसह, आणि काँग्रेसला फक्त 1 अंकी जागा सध्या तरी मिळताना दिसताय। 7 जागांवर केवळ काँग्रेसचे उमेदवार हे आघाडीवर आहेत। त्यामुळे सर्वात मोठा पक्ष हा जेडीयू ठरताना दिसतोय, आणि एनडीएने प्रचंड मोठं बहुमत मिळवलेलं 184 इतकं। अर्थात हे सुरुवातीचे कल आहेत, पण चित्र आता जवळपास स्पष्ट होताना दिसतंय। या जागांमध्ये थोडाफार फरक होऊ शकतो, पण जनतेचा कल आता स्पष्ट झालेला आहे। बहुमताचा आकडा भाजपने ओलांडलेला आहे, आणि बिहारमध्ये भाजपचं आणि जदयूचं सरकार येणार हे आता स्पष्ट झालंय। मुख्यमंत्री पदाचा चेहरा आता नवीन कोण असणार, एवढाच एक प्रश्न कायम आहे। त्याचबद्दल बोलण्यासाठी आता आपण गणेश खणकर यांच्याकडे जाऊयात। खणकर सर, आता भाजप आणि जदयूचं सरकार येणार हे तर जवळपास स्पष्ट झालंय, पण मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न मी यासाठी विचारतोय कारण महाराष्ट्राच्या निवडणुकीत तुम्ही म्हटलं होतं की ही निवडणूक आम्ही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढत आहोत, पण त्यानंतर ज्या घडामोडी घडल्या आणि त्यानंतर फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, असे काही बदल बिहारच्या निवडणुकीत नंतर बघायला मिळणार आहे का? बघा, असं आज तरी काही अशी परिस्थिती आहे असं वाटत तर नाही, परंतु याचा निर्णय पक्षाची पार्लमेंटरी बोर्ड घेत असते, आणि आम्ही या निवडणुका लढत असताना बिहारमध्ये कधीच काही गोष्टी लपून ठेवलेल्या नाहीत। मुळात ही निवडणूक लढताना आम्ही एक संघपणे लढलो। जनता दल युनायटेड, भारतीय जनता पार्टी, पासवान यांचा पक्ष असो किंवा हम, आणि नंतर जे काही इतर पक्ष आमच्यासोबत जॉईन झाले, या प्रत्येक पक्षाचा मतदार हा आम्ही आमच्याकडे वळवला। भारतीय जनता पार्टीचे मतदार असतील, ज्या ठिकाणी त्यांचे उमेदवार असतील, आम्ही ते त्यांना प्रामाणिकपणे द्यायचा प्रयत्न केला। कुठेही यावेळेला आपापसात कुठेही गडबड नव्हती, समन्वयात कुठेही कमतरता नव्हती। त्या उलट आपण बघितलं असेल तर जनता, आरजेडी आणि काँग्रेस यांचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढले। बरं, लढले तर लढले, जिथे हे लढत होते तिथे राहुल गांधी प्रचाराला गेले, म्हणजे जिथे ते काँग्रेसला मतदान करा म्हणून सांगत होते तिथे ते आरजेडीला पराभूत करा हे सांगण्यासाठी गेले, अशी परिस्थिती आहे। त्यामुळे मुख्यमंत्री पद हा काही आमच्यासाठी काही महत्त्वाचा विषय नाही आहे। आज दुपारी साधारणतः 1 ते 2 वाजता सर्व निकाल जवळपास जाहीर होतील, आणि ते झाल्यानंतर एक साधारणतः संध्याकाळपर्यंत बिहारचं चित्र स्पष्ट होईल। आम्ही एकत्र आहोत, आमच्यामध्ये कुठली स्पर्धा नाही आणि कुठलाही वादविवाद अजिबात नाही। ठीक आहे, तर बिहारच्या निवडणुकीतलं चित्र स्पष्ट झालेलं आहे। 185 जागांवर एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहे, आणि बिहारमध्ये आता भाजप आणि जदयूचं सरकार बनणार यात काहीची शंका नाही आहे, कारण तिथलं संख्याबळ बघता निकाल आता स्पष्ट झाल्याचं आपल्याला दिसतंय। काही प्रतिक्रिया येतात, त्या प्रतिक्रिया आधी आपण बघूयात आणि परत एकदा निवडणुकांचे अपडेट्स आणि मग चर्चा कंटिन्यू करूयात। हम अपने जिला को देख रहे हैं, जिस ढंग से वोटिंग हुआ है और जिस ढंग से उत्साह था इस सरकार के प्रति, आखिर होता क्यों नहीं? एक तरफ नेतृत्व है लालू यादव, राहुल गांधी, तेजस्वी का, जो प्रतीक है जेल और बेल के, भ्रष्टाचार के, जंगल राज के, लूट खसोट के, अपहरण के, हत्या के, और बिहार की जनता अमन, चैन, शांति के लिए वोट दिया है, न्याय के साथ विकास के लिए वोट दिया है। आदरणीय नरेंद्र मोदी जी के नेतृत्व पर मुहर लगाते हुए बिहार की जनता ने स्पष्टता से कहा है, ओनली विकास, नो बकवास। जिस तरह से राहुल गांधी और तेजस्वी यादव बिहार में लगातार झूठ की दुकान खोले पड़े थे, उस झूठ की दुकान पर ताला मारने का काम आज बिहार की जनता ने कर दिया है। ये बिहार चुनाव के जो रुझान वाले नतीजे आ रहे हैं वो स्पष्ट रूप से ये दर्शाते हैं कि बिहार की जनता ने प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी पर एक बार फिर बड़ा भरोसा जताया है, और निश्चित रूप से हम शुरू से कह रहे थे कि बिहार में एनडीए की सरकार बड़े बहुमत से बनने जा रही है, और जिस प्रकार के रुझान हैं
हम 175 से अधिक का आंकड़ा पार करेंगे, इसमें अब कोई दो राय दिखाई नहीं देती है।